नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत खूपच चविष्ट आणि झणझणीत भरलेली वांगी भाजी। ही रेसिपी अगदी घरगुती पद्धतीने आणि सोप्या स्टेप्स मध्ये तयार होते। चला तर लगेच सुरुवात करूया। नेहमी लहान आणि ताजी वांगी घ्या, जास्त बिया असलेली वांगी टाळा। वांगी मऊ आणि चमकदार असावीत। सर्वात आधी आपण ताजी छोटी वांगी घेणार आहोत। आता वांग्याची रंडी कापून घ्यायची आणि वांग्याला मधून काप द्यायचे। कापायचं नाही, फक्त स्टफिंग साठी जागा ठेवायची। वांग्याला कट द्या, पण पूर्ण कापू नका। दंडी ठेवली तर वांगे छान दिसतात। एका भांड्यात पाणी घेऊन त्यात मीठ टाकायचं आणि कापलेली वांगी त्यात टाकून हलवायची। यामुळे वांगी काळी पडत नाहीत। यामुळे चवी वाढते आणि रंगही टिकतो। आता मी इथे स्टफिंग साठी काही मसाला करून घेत आहे। त्यासाठी खोबर घेतलेले आहे अर्धी वाटी, लसूण आणि आलं घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। हे सगळं बारीक वाटून घ्यायचं। आता वाटलेला मसाला एका प्लेट मध्ये काढून त्यात टाकूया। ते टाकल्यानंतर त्यामध्ये हळद, गरम मसाला, धना पावडर, कांदा लसूण मसाला, लाल तिखट आणि आपला घरगुती काळा मसाला आणि शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं। तर इथे बघू शकता आपला मसाला रेडी झालेला आहे। आता प्रत्येक वांग्यात हा मसाला भरायचा, छान भरून घ्यायचं आणि बाजूला ठेवायचा। तर तुम्ही इथे बघू शकता आपली सगळी वांगे भरून झालेली आहेत। तर इथे मी कढई घेतलेली आहे। त्या कढईमध्ये 1 स्पून तेल टाकलेले आहे आणि भरलेली वांगी टाकून हलक्या हाताने परतून घ्यायची आणि बाहेर काढून ठेवायची। त्याच कढईत आता तेल टाकलेले आहे मी पुन्हा एकदा एक चमचा। त्यामध्ये जिरे, बारीक केलेला कांदा आणि थोडासा कढीपत्ता टाकून घेत आहे। हे सगळं छान परतायचं। नंतर उरलेला मसाला टाकायचा आणि परतायचा। आता परतलेली वांगी टाकायची, थोडं पाणी टाकायचं, गरम पाणी टाकलेलं आहे मी त्यामध्ये। मधून मधून त्याला आपण हलवत राहायचं। आपली गरमागरम आणि चविष्ट भरलेली भाजी तयार आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। बाय बाय।